मराठवाड्याच्या मातीचे थोर सुपुत्र आमदार विक्रम काळे शिक्षकांच्या प्रश्नासाठी अहोरात्र झटणारे आणि तळमळीचे कार्यकर्ते म्हणून मराठवाड्याच्या लोकमानसामध्ये रुजले आहेत। आमदार विक्रम काळे एक प्रामाणिक, निस्वार्थी, निर्गर्वी माणूस, कुठलीही अडचण असू द्या नेहमी सहकार्याची भूमिका घेणारे, उत्साहाची प्रचंड न संपणारी खांब, माणसं पारखण्याची आणि माणसं जोडण्याची उपजत कला असणारी, समोरच्याचं म्हणणं ऐकून घेण्याची आणि समोरच्याला समजून घेण्याची कला आत्मसात असलेले आमदार विक्रम काळे। व्यवस्थापन काय आणि कसं असतं हे आम्ही ज्यांच्याकडून शिकलो, नेहमी कुठल्याही अडचणीमध्ये प्रत्येक शिक्षकांना मोठ्या बंधूप्रमाणे मदत करणारे, शैक्षणिक स्तरातील विविध लोकांच्या, शिक्षकांच्या, कार्यकर्त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कोणत्याही प्रशासकीय अधिकारी असो, लोकहिताची कामं असोत, कार्यकर्त्यांचे प्रश्न असोत आणि शिक्षणाशी संबंधित समस्यांचा फेरविचार करताना त्यांना मिळवून देण्याच्या लाभाच्या गोष्टी असोत, यामध्ये महाराष्ट्राच्या अनेक विधान परिषदेच्या आमदारांची गणती केल्यास केवळ आमदार विक्रम काळे यांचा ऐतिहासिक विजय, त्यांचं ऐतिहासिक कार्य आणि त्यांची काम करण्याची झेप पाहता हे महाराष्ट्राच्या मातीतील आगळं वेगळं व्यक्तिमत्व आज सगळ्यांसाठी प्रिय झालेलं आहे। आमदार विक्रम काळे यांचा जन्म 1 जुलै 1968 रोजी शांताबाई वसंतराव काळे यांच्या पोटी झाला। त्यांच्या वडिलांचे नाव वसंतराव काळे। वसंतराव काळे यांनी मराठवाड्याच्या मातीमध्ये पदवीधर मतदारसंघाची मशागत केली। वसंतराव काळे यांनी मराठवाड्याच्या मातीमध्ये शिक्षक मतदारसंघाची मशागत केली। संपूर्ण मराठवाड्याला पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदारसंघ याची खरी ओळख करून दिली। वसंतराव काळे यांचं कर्तृत्व, नेतृत्व आणि वक्तृत्व मराठवाड्याच्या मातीला केवळ सुपरिचित नसून ते प्रत्येकाला आपल्या घरातील कौटुंबिक सदस्य वाटतात। वसंतराव काळेंच्या कार्याची आणि कर्तृत्वाची झेप ही प्रत्येकाच्या अंतःकरणाला साद घालणारी होती। वसंतराव काळेंचा हा विनयतेचा, लोकसेवेचा, लोककल्याणाचा वारसा विक्रम काळे शिक्षक आमदार म्हणून मराठवाड्याच्या मातीत शिक्षकांचे कैवारी म्हणून सदैव विधान परिषदेमध्ये त्यांच्या प्रश्नासाठी झटत असतात। कधी उपोषणाला बसतात, कधी आंदोलन करतात, कधी कुणाच्या बारशाला हजर असतात, तर कधी एखाद्याच्या अंत्यसंस्काराला अडीअडचणीमध्ये मदत करायलाही तयार असतात। एखाद्याचं लग्न असेल तिथं शुभेच्छा द्यायलाही तयार असतात। हा माणूस कधी झोपतो, कधी उठतो, कधी खातो, याचं नवल मराठवाड्यातल्या प्रत्येक शिक्षकांना पडलं असेल तर ते नवल वाटणार नाही, कारण तेवढी त्यांची कार्यक्षमता आहे। एखाद्या माणसाने रोज 150 किलोमीटरचा प्रवास करावा आणि तो थकून जातो आणि मी खूप प्रवास करून येतो म्हणून नवीन प्रवासाला पुढले 8 दिवस तो नेहमी टाळत असतो। पण आमदार विक्रम काळेच्या बाबतीत तसं होत नाही। माझ्या शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी वसंतराव काळेंना दिलेलं वचन मला पूर्ण करायचं आहे आणि म्हणून ते अहोरात्र न थांबता, न थकता शिक्षकांच्या सेवेसाठी सदैव कार्यतत्पर आहेत। हे वास्तव सत्य मराठवाड्याच्या मातीतील आणि महाराष्ट्रातील कुठलाही शिक्षक आणि जनमाणूस नाकारणार नाही, हे तेवढंच सत्य आहे। त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक निर्णयांची अंमलबजावणी झाली आणि शिक्षकांना वेगवेगळ्या क्षेत्रातून त्यांच्या दृष्टीनं न्याय मिळवून देण्यासाठी आमदार विक्रम काळे साहेबांनी सरकारला निर्णय घेण्यासाठी भाग पाडले। शिक्षक कर्मचारी यांचे 2 लाखापर्यंतचे वैद्यकीय देयके मंजूर करण्याचा अधिकार हा मंत्रालयात जाऊन खेटे मारून करावा लागायचा। पण शिक्षक आमदार विक्रम काळेंनी मंत्रालयामध्ये बसून मुख्यमंत्र्यांशी संधान साधून, उपमुख्यमंत्र्यांशी संधान साधून वारंवार निवेदनं, तक्रारी घेऊन जाऊन हा शिक्षकांचा प्रश्न सोडवला। शिक्षक कर्मचारी यांचे 2 लाखापर्यंतचे वैद्यकीय देयके मंजूर करण्याचा अधिकार इथं शिक्षण अधिकाऱ्यांना दिला। 3 लाखापर्यंतचे अधिकार शिक्षण उपसंचालक यांना मिळवून देऊन शिक्षकांचा हा अतिशय गंभीर प्रश्न सोडवण्यामध्ये आमदार विक्रम काळेंनी कमालीची उत्सुकता आणि स्वतःचं योगदान दिलेलं आहे। वरिष्ठ महाविद्यालयीन कंत्राटी अधिव्याख्यात्याच्या सेवा नियमित करून घेण्यासाठी त्यांनी नेहमी संघर्ष केला आणि म्हणून वरिष्ठ महाविद्यालयातील कंत्राटी अधिव्याख्यात्याच्या सेवा नियमित झाल्या। महिला शिक्षण सेविकांना 6 महिन्याची प्रसूती रजा मिळावी म्हणून वारंवार संघर्ष झाला। त्या रजा सुद्धा मिळवून घेण्यामध्ये आणि मान्य करून घेण्यामध्ये आमदार विक्रम काळे यांचंच यश आहे।
शिक्षण सेवकांच्या नावात बदल करून सहाय्यक शिक्षक असे नाव केले, कारण शिक्षकांना सन्मान मिळाला पाहिजे, शिक्षकांना आदर मिळाला पाहिजे, कारण शिक्षक या राष्ट्राची भावी पिढी घडवत असतात आणि शिक्षकच या राष्ट्राचं चारित्र्यस्तंभ असतात। या दृष्टिकोनातून शिक्षकांच्या मान सन्मानासाठी, त्यांना शिक्षण सहाय्यक करण्यासाठी नेहमी मंत्रालय दरबारी आणि संबंधित विभागामध्ये जाऊन त्यांनी अनेक वेगवेगळ्या प्रकारे हे काम करण्यासाठी प्रयत्न केला आणि शिक्षक सहाय्यक हे नाव करून घेण्यासाठी त्यांनी यश मिळवले। नमस्कार, मी डॉक्टर सुरेखा काळे, स्त्रीरोग तज्ज्ञ आणि माजी IM अध्यक्ष लातूर। आपल्या सर्वांच्या लाडके किंवा शिक्षकांचे पदवीधरचे आमदार माननीय श्री विक्रमजी काळे यांचा 54वा वाढदिवस 1 जुलै रोजी होत आहे। त्यानिमित्त मी त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप शुभेच्छा देते। जवळपास 15 वर्षापासून म्हणजे 3 टर्म ते शिक्षकांचे आमदार म्हणून काम करत आहेत। प्रत्येक मराठवाड्यातल्या प्रत्येक शाळेचे, प्रत्येक शिक्षकांच्या त्यांच्याशी स्वतःचे वैयक्तिक संबंध आहेत। प्रत्येकाच्या अडीअडचणीला ते धावून जातात। डॉक्टरांच्या अडचणीच्या वेळेला पण आपल्याला बऱ्याचदा त्यांचं मार्गदर्शन घेतलेलं आहे। अशा तळागाळाशी भिडणाऱ्या, प्रत्येकाची पर्सनल ओळख ठेवणाऱ्या, वैयक्तिक कामासाठी झटणाऱ्या शिक्षक आमदार म्हणजे माननीय विक्रमजी काळे यांना माझ्यातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। असेच उत्तरोत्तर काम त्यांच्यातर्फे आपल्या मतदारसंघात घडो आणि 4थी टर्म त्यांनी शिक्षक आमदार म्हणून निवडून येवो आणि त्यांना मंत्रिपद मिळो ही मी अपेक्षा व्यक्त करते आणि त्यांना अभिष्ट विनंती करते। धन्यवाद। आरती गातो, ज्यांच्या गावी सूर्य नाही त्यांच्या हाती उजेड देतो, त्यांच्या हाती उजेड देतो। अज्ञानी लोकांना उजेड देण्याचं कार्य शिक्षक करत असतात, म्हणून शिक्षकांना ज्ञानदीप म्हणतात। या ज्ञानदीपाला इंधन पुरवण्याचे काम, ऊर्जा देण्याचे काम आदरणीय विक्रमजी काळे साहेब करतात, म्हणून त्यांचा आम्हाला आदर आहे, अभिमान आहे। यानंतर काळे साहेबांचा आणखी एक पैलू मला लक्षात येतो की शिक्षकाबाबतीतला, की शिक्षकांचे प्रश्न ते समजून घेतात आणि त्यानिमित्तानं मग शासनावर प्रहार उठवतात। उदाहरणार्थ, विनाअनुदान शाळा 100% अनुदानावर येण्यासाठी अनेकदा त्याने लढ्याचा हत्यार उपसलेला आहे आणि कुठेतरी तो मार्ग अनुदानाचा प्रश्न गतिमान करण्याचा त्याने प्रयत्न केलेला आहे। यानंतर काळेसाहेबांचा आणखी एक मला आठवतं, काळेसाहेब दरवर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची वारी करतात। ते साहित्याचे वारकरी आहेत। या साहित्य पंढरीमध्ये साहित्यिक विठोबाचं दर्शन ते घेतात आणि परत येताना ग्रंथरूपी, पुस्तकरूपी महाप्रसाद घेऊन येतात आणि सगळ्या शाळांना आपापल्याकडनं वाटप करतात। शिक्षक मतदारसंघातील आमदार विक्रमजी काळे साहेब उर्फ बप्पा
ज्यांचा 1 जुलै रोजी वाढदिवस, त्या निमित्तानं मी त्यांना अभिष्टचिंतन आणि भावी जीवनासाठी शुभेच्छा देतो. पप्पांचं शिक्षक मतदारसंघातल्या गेल्या 15 वर्षातलं काम हे जर बघितलं तर एक अतिशय तळमळीचा, हाडाचा, जिद्दीचा कार्यकर्ता आमदार म्हणून आपल्याला त्यांची ओळख आहे. शिक्षकांच्या प्रश्नामध्ये मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जर चांगलं काम जर कोणाचं असेल तर ते आदरणीय विक्रम काळे साहेबांचं आहे. फक्त मी ज्यांना म्हणजे खरं म्हणजे माझ्याकडं शिक्षण संस्था किंवा मी शिक्षण क्षेत्राशी तसं संबंधित नाही, परंतु मी ज्यावेळेस त्यांना इतर कार्यक्रमामध्ये पाहतो त्यावेळेस सुद्धा ते इतक्या म्हणजे ह्यांनी हजर असतात प्रत्येक कार्यक्रमामध्ये, आणि मग त्यावरूनच त्यांची लोकप्रियता आणि त्यांचं संघटन आणि समाजात त्यांचं जे वावरण्याची क्षमता आहे त्यावरून निश्चितच पप्पांना एक कुशल आमदार म्हणून त्यांची सर्वदूर ओळख झालेली आहे. मराठवाडा शिक्षक विभागाचे लोकप्रिय आमदार आदरणीय विक्रमजी काळेसाहेब यांचा वाढदिवस 1 जुलैला आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त मी माझ्या वतीनं आणि माझ्या परिवाराच्या वतीनं त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांच्या हातून शिक्षकांची, समाजातील उपेक्षित वर्गाची सेवा घडो, त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. खरं तर गेली 15-16 वर्षापासून सातत्याने आमदार साहेबांनी शिक्षकाच्या प्रश्नासंदर्भात विधिमंडळामध्ये आवाज उठवून अनेक शिक्षक हे जे प्रश्न होते ते सोडविण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केला. खरोखरच 3 टर्म शिक्षक आमदार म्हणून राहायचं ही सोपी गोष्ट नाही, परंतु ती किमया आमचे मित्र विक्रम काळे साहेबांनी या ठिकाणी केली आहे. आणि शिक्षकांना आपल्याला हवा असा आमदार मिळाल्यामुळे शिक्षकसुद्धा त्यांच्याकडे एक वेगळ्या अपेक्षानं या ठिकाणी बघतात. मला तर खरं त्यांनी आता यापुढं आमदाराबरोबर त्यांनी मंत्री व्हावं अशी मी त्यांना शुभेच्छा देतो. मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे लोकप्रिय तसेच शिक्षकांचा बुलंद आवाज माननीय विक्रमजी काळेसाहेब, तसं तर आम्ही आदराने पप्पा म्हणतो, पण साहेब म्हणण्यापेक्षा पप्पा म्हणलेलं जास्त जिव्हाळ्याचं वाटतं, कारण तितक्या जिव्हाळ्याने ते आमचे प्रश्न वेळोवेळी सभागृहात मांडतात, सोडवून घेतात. पण अनेक प्रश्न त्यांनी आत्तापर्यंत मार्गी लावलेले आहेत. याही पुढे त्यांचा संघर्ष असाच चालू राहतो. आज त्यांचा वाढदिवस या ठिकाणी होतोय. या वाढदिवसानिमित्त त्यांना लातूर जिल्हा जुत्ता संघटनेच्या वतीने लाख लाख शुभेच्छा. यापुढेही असंच आपलं कार्य चालू राहणार आहे आणि या कार्याला आमची सोबत सुद्धा तशीच असणार आहे. मराठवाड्याचे लाडके आमदार सन्माननीय विक्रमजी काळेसाहेब यांना प्रथमतः मी वाढदिवसाच्या निमित्त लाख लाख शुभेच्छा देतो. त्याचबरोबर मराठवाड्याचे नेतृत्व करत असताना शिक्षकांना पडणारे अनेक प्रश्न आणि या प्रश्नाची उकल असणारे आमदार आणि एक महाराष्ट्रातील अभ्यासू नेतृत्व आणि शिक्षकामध्ये होणाऱ्या अडचणी दूर करणारं, जसा एखादा तज्ज्ञ डॉक्टर पेशंटला बघितल्या तपासल्यावर त्याचं निदान कसं होईल कसं करतो, त्याप्रमाणे आपले लाडके आमदार शिक्षक आमदार शिक्षकांना प्रश्न पडण्याच्या अगोदरच त्यांचं उकल करण्याची त्यांच्यामध्ये धमक आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक प्रश्न करून
उभे राहिलेले आहेत या प्रश्नावर आम्ही वेळोवेळी भेटत असताना एक शिक्षक आमदार म्हणून त्यांनी आम्ही सांगण्याच्या अगोदरच त्या प्रश्नामध्ये की त्या प्रश्नावर काय चर्चा चालू आहे, तो प्रश्न कशा पद्धतीने सोडवला जाईल याचा आम्हाला उलगडा करून सांगतात. आणि एखादा प्रश्न सांगत असताना त्यांना त्या प्रश्नाची पूर्ण अभ्यास असल्यामुळं आम्हाला सुद्धा एक काम करत असताना शिक्षकांचे प्रश्न घेऊन जात असताना सुद्धा त्यांना एक अभ्यासू नेतृत्व असल्यामुळं तो प्रश्न समजावून घेण्याची त्यांची कुवत असल्यामुळं शिक्षकामध्ये जो त्यांच्यामध्ये उत्साह निर्माण होतो. त्याचबरोबर विक्रम काळे एक शिक्षकाचं एक कुटुंब प्रमुख असल्यासारखं त्यांच्या सुखदुःखामध्ये लग्न समारंभ असो किंवा एखाद्याच्या घरी दुःखद घटना असेल तर त्या ठिकाणी सर्वात प्रथम पोचून त्याचं सांत्वन आणि त्याच्या पाठीवर हात थांबणारं असं नेतृत्व आहे. म्हणून शिक्षकामध्ये लोकप्रिय असणारे मराठवाड्यातील शिक्षक आमदार म्हणून ते महाराष्ट्रात प्रचलित आहेत. शिक्षक मतदारसंघातील आमचे लाडके उमेदवार ज्यांना आम्ही प्रेमाने बप्पा म्हणतो, विक्रम वसंतराव काळे साहेबांचा येत्या 1 तारखेला वाढदिवस आहे. या निमित्ताने त्यांना शुभेच्छा तर मी देणारच आहे. परंतु आमदार विक्रम साहेबांचं काम गेले 15 वर्ष त्यांच्या कार्यकाळात मी पाहतो आहे. आणि तसा मी आमचे लोकनेते वसंतरावजी काळे साहेबांच्या पासूनचा कार्यकर्ता आहे. वसंतराव काळे साहेबांनी आमच्या पिढीवरती खूप प्रेम केलेलं आहे. बहुजन, वंचित, उपेक्षित अशा सर्व विद्यार्थ्यांना सोबत घेऊन, शिक्षकांना, प्राध्यापकांना सोबत घेऊन परिवर्तनवादी चळवळीमध्ये उभं करण्याचं काम केलेलं आहे. खरं तर त्यांना मी जवळून पाहिलेलं आहे. त्यांचा मी हाडाचा कार्यकर्ता म्हणून त्या काळामध्ये वावरलेलो आहे. आमचे दिग्गज प्राध्यापक, प्राचार्य वसंतराव काळे साहेबांच्या सोबत राहिलेले आहेत. त्यांनी जीवापाड प्रेम केलेलं आहे अशा पुरोगामी परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांवर. समाज जीवनातील, ग्रामीण जीवनातील अशा अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी जवळ केलेलं होतं. 72च्या दुष्काळामध्ये तर अनेक विद्यार्थ्यांना आपलंसं करून त्यांना जगवण्याचा आणि चळवळीमध्ये वाढवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. औरंगाबाद विभागाचे सन्माननीय शिक्षक आमदार आदरणीय विक्रमबाप्पा काळेसाहेब यांचा आज 1 जुलै वाढदिवस. या वाढदिवसानिमित्त मी रमेश नामदेवराव बिरादार व माझी शिक्षण संस्था ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूल CBSE मार्फत सर्वप्रथम मी त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांना उत्तम आरोग्य लाभो आणि त्यांच्या हातून खूप मोठं शैक्षणिक कार्य हो अशी अपेक्षा करतो. लातूर एक शैक्षणिक पंढरी म्हणून सर्वांना परिचित आहे आणि लातूरचेच शिक्षक आमदार म्हणून विक्रमबाप्पांनी जे गेल्या 18 वर्षामध्ये जे अथक कार्य केलेलं आहे त्या कार्याचीच ही पावती आहे की लातूर हे सततच शिक्षण क्षेत्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अग्रेसर आहे, डॉमिनेटिंग आहे. लातूरची दुसरी ओळखसुद्धा एक सुसंस्कृत राजकीय शहर म्हणून सुद्धा ओळखलं जातं. इथं वेगवेगळ्या पक्षांची जरी आमदार असले, विकासाच्या कामासाठी ही सर्व मंडळी एकत्रित येऊन एक दिलानं काम करत असलेली पाहता येतात. लातूर एक वेगळ्या अर्थानं अजून वैशिष्ट्यपूर्ण आहे. रेग्युलरचे 6 आमदार असताना या लातूरमधून सतत 2 आमदार एक्स्ट्रा राहिलेले आहेत. त्याच्यात विक्रमबाप्पा काळे हे विभागाचे जरी आमदार असले तरी ते लातूरचे आहेत. दुसरे आमदार रमेशप्पा कराड हे सुद्धा आता लातूरमधूनच आमदार म्हणून निवडून गेलेले आहेत. त्या अगोदर आमचे सन्माननीय दिलीपरावजी देशमुख साहेब होते. तर ही सर्व टीम राजकारणात वेगवेगळ्या पक्षात असतानासुद्धा शिक्षण क्षेत्रासाठी ही खूप टीम काम करणारी आहे. म्हणून बाप्पाच्या हातात येणाऱ्या काळामध्ये खूप चांगलं कार्य व्हावं आणि त्यांना आम्ही सर्व शिक्षक, इथले सर्व मंडळी, संस्थाचालक भरभरून मदत करायला तयार आहोत. परत एकदा बाप्पाला वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा.
नवीन जोमानं जे काम आधीपासून करत आहात मागच्या 20-22 वर्षापासून मी तुम्हाला बघतो तसंच तुम्ही कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. बाप्पांना मी साधारणतः वसंतरावच्या काळात बोलतो तेव्हापासून ते बॅक ऑफिसमध्ये काम करत होते. एक मला आवडलेली एक गोष्ट म्हणजे वसंतरावचं जे हस्ताक्षर होतं ना, जशा तसं ते त्यांच्या हस्ताक्षरात पत्र लिहून देत होते. वसंतराव खाली सही करत, नाहीतर अन्यथा त्यांनी कधी टाईप करून घेतलं नाही पत्र. बाप्पाच्या बाबतीत तुमच्या बाबतीत हे एक सातत्यानं लक्ष ठेवून आहे ते असं की आज इलेक्शनचा निकाल लागला की दुसऱ्या दिवशीपासून संपर्क चालू. एक दिवससुद्धा ब्रेक घेतला नाही. मागे कोरोनाच्या काळातच ब्रेक घेतला तेवढाच, बाकी एक दिवसाची उसंती घेत नाही. मलाच आश्चर्य वाटते की एवढं काम कसं काय करू शकतात. परत एकदा तुम्हाला माझ्यातर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि धन्यवाद. आणि शिक्षक मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आमदार विक्रम वसंतरावजी काळे त्यांच्या वाढदिवसाबद्दल प्रथमतः मी त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांना उदंड आयुष्य मिळो हीच प्रार्थना करतो. तसं पाहता काळे कुटुंबियाशी गेली अनेक वर्षापासूनचा माझा स्नेह आहे. वसंतरावजी काळे दिवंगत हे त्या काळामध्ये एक चळवळीचं एक जनक होते. चळवळीला दिशा देणारे नेतृत्व होतं आणि त्यांचा पिंडच असा होता की ते कधीही सत्तेशी राहिलेच नाहीत. सातत्यानं संघर्ष करणं हाच त्यांचा पिंड होता. 1972ची गोष्ट असावी. समितीच्या माध्यमातून शिवराज पाटलांच्या विरोधात वसंतराव काळे सुरुवातीला उभारले आणि थोडक्या मतानं ते पराभूत झाले. परंतु पराभव न खचून न जाणारं ते नेतृत्व होतं आणि सातत्यानं ते आले आणि पुन्हा शिक्षक मतदारसंघामधून पदवीधरमध्ये आले. शिक्षक मतदारसंघात आल्यानंतर त्यांच्या पश्चात बाप्पांनी म्हणजे विक्रम काळेंनी गेली 2 टर्म, आता ही त्यांची तिसरी टर्म आहे, अतिशय मेहनतीनं या मतदारसंघामध्ये काम केलेलं आपण पाहतो. विक्रम काळेंचे आमचे म्हणजे कौटुंबिक संबंध, शुभांगीताई आणि माझी मंडळी दोघी वर्गमैत्रिणी. आणि शुभांगीताई अगोदर पटेल चौकातच राहायच्या आहेत, सूर्यवंशी सरांच्या कन्या. त्यामुळे इतके जिव्हाळ्याचे संबंध आमचे आहेत. असं असतानाही पक्षीय राजकारण करताना मी गेली सुरुवातीपासून शेतकरी कामगार पक्षाचं काम करत आलेलं आहे. आणि हे काळी कुटुंब सुरुवातीला जनता दल, त्याच्यानंतर राष्ट्रवादीमध्ये आता सध्या आहे. एक निश्चितपणे घटना मला आजही आठवते की वसंतरावांनी त्या काळामध्ये पाण्याच्या बाबतीमध्ये भरपूर काम केलं. पाणी परिषद आयोजित केलं. तर मराठवाड्याच्या हक्काचं पाणी आजही मिळत नाही ही आमची खंत आहे. त्याला अनेक कारणे असतील, म्हणजे कोणावर टीका टिप्पणी करणं गरजेचं नाही. परंतु मराठवाड्याच्या विकासासाठी 21 TMC पाणी दिलं पाहिजे ही भूमिका आपली आहे आणि ते होत नाही. सरकार त्यांचं पण आलं, सरकार आमचं पण आलं, पण का होत नाही याची कारणं तुम्ही आधी शोधली पाहिजे. म्हणून नेतृत्वाला ठणकावून सांगणारं आज लोकप्रतिनिधी असला पाहिजे. त्याच्यात वसंतराव काळे हे निश्चितपणे होते. पाणी परिषदा घेतल्या, परंतु त्या पाणी परिषदेला जाऊ नये म्हणून त्यांच्या नेतृत्वाने भूमिका घेतली. असं राहिला प्रश्न आज विक्रम काळेंच्या बाबतीमध्ये शिक्षकांचे अनेक प्रश्न आहेत. आज दुर्दैवानं नवीन भरती होत नाही. DED कॉलेजेस असतील, BEd कॉलेजेस बंद पडलेले आणि या देशामध्ये शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. शिक्षकांना त्यांनी ट्रेन केलं आणि आज अतिशय चांगल्या पद्धतीनं दिल्लीमध्ये चालतं ते महाराष्ट्रामध्ये सुद्धा होणं गरजेचं आहे. असा आमूलाग्र बदल शिक्षण क्षेत्रात करावा. म्हणून पुन्हा एकदा विक्रम वसंतरावजी काळे यांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा देतो. उदंड आयुष्य इच्छितो आणि असंच आपण ज्या शिक्षकांचे प्रश्न आहेत त्या शिक्षकांच्या प्रश्नावर प्रभावीपणे काम करा. शेवटी एक शेतकरी कामगार पक्षाचा चळवळीतला कार्यकर्ता म्हणून एवढंच म्हणेन की तुम्हाला हे करण्यासाठी सातत्यानं व्यवस्थेशी संघर्ष करावाच लागतो. तो आजपर्यंत तुम्ही केलेला आहे. पेन्शनची योजना असेल आणि काय खरं तर पाहता शिक्षक सेवक हेच पद्धत काढून टाकली पाहिजे. आज खूप आनंदाचा दिवस आहे. शिक्षक मतदारसंघातील कर्मठ, कार्यक्षम, अत्यंत तत्पर असणारे शिक्षक आमदार
श्रीयुत विक्रमजी काळे यांचा जो वाढदिवस आहे, मी मनापासून शुभेच्छा देतो. खरं म्हणजे विक्रमचे वडील वसंतराव आणि आम्ही घनिष्ठ मित्र. वसंतरावांचा स्वभाव चळवळी स्वभाव आणि चळवळीमधून वसंतरावांनी आपलं नेतृत्व फुलवलं आणि फुलवलं आणि हीच परंपरा आणि हाच धागा पकडून विक्रमने पावलावर पाऊल अशा पद्धतीनं टाकलं आहे की या तरुण आमदाराचं मनापासून कौतुक केलं पाहिजे. कारण की मी शिक्षण संस्थेशी संबंधित राहिलेलो आहे. विशेषतः अपंगांच्या शिक्षण संस्थेशी माझा गेल्या 40 वर्षापासूनचा संबंध आहे. पण अपंगाविषयी आस्था बाळगणं, तिथल्या कर्मचाऱ्यांच्या विषयी आस्था बाळगणं, त्यांचे प्रश्न समजावून घेणं इथपर्यंत थांबले नाही, तर त्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाला न्याय देण्याच्यासाठी शासनाच्या विरुद्धसुद्धा संघर्ष करण्याची भूमिका विक्रमजीने घेतली. आणि आज मी बघतोय की संपूर्ण मराठवाड्यामध्ये ज्या गावामध्ये शाळा आहे त्या गावामध्ये विक्रमचं घर आहे. आणि हे घर हे जुन्या मातीचं नाही, दगडा भिंतीचं नाही आहे, हे शिक्षकांच्या मनातलं त्यांनी तयार केलेलं घर आहे. त्याचं खरं कारण एक आहे, मी गेल्या 15 वर्षाचा नव्हे, गेल्या 20 वर्षाचा जो माझा अनुभव आहे तो असा आहे की कुठलाही शिक्षक जरी आला आणि त्यांना भेटायचं ठरवलं आहे की मला बाप्पांना भेटायचं आहे, हे त्यांच्या कानावर जरी पडलं तर बाप्पा स्वतःहूनच म्हणायचे, तुझं या सर तुम्ही इकडं, तुमचं काय काम आहे आपण बघू, बसा 2 मिनटं. अभ्यासू माणसाच्या पाठीमागं आपण सगळ्या सुशिक्षित लोकांनी ताकद उभी केली पाहिजे. विशेषतः गुरुजनांना माझं सांगणं आहे काय की आपल्या प्रश्नाला न्याय देणारा आणि ह्या प्रश्नाची तड लावणारा जर कोणी जर कर्तबगार आमदार असेल तर तो माझ्या दृष्टीनं विक्रमच आहे. हे मी छाती ठोकपणे मी बोलत नाही, माझा अंतरात्मा बोलतोय. आणि असे अनेक अंतरात्मा त्यांना मनापासून दुआ देतात. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. विक्रमजी आप आगे बढो. तुमच्या पाठीमागे आम्ही पूर्ण ताकदीनिशी खंबीरपणानं उभे आहोत. सरदार शौकत परिचित आहेत. शिक्षक आमदार म्हणून त्यांनी शिक्षकांचे प्रश्न, संस्थेचे प्रश्न पुष्कळ सोडवलेले आहेत. त्यांच्या या 54व्या वाढदिवसानिमित्त मी दयानंद शिक्षण संस्थेचा अध्यक्ष या नात्याने त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि पुढेही असंच कार्य त्यांच्या हातून घडत राहो. पुष्कळ संस्था त्यांच्यामुळे उभारली आहे आणि असंच त्यांचं काम राहो, कारण की त्यांच्या वडिलाच्या पुण्याईमुळे त्यांना ही संधी मिळालेली आहे. वसंतराव काळे साहेब यांनी सुद्धा पुष्कळ लोकांचं कल्याण केलेलं आहे, शिक्षकांचं, संस्थेचं. तेच प्रेरणा मिळून आता जे काळेसाहेब प्रयत्न करत आहेत त्यांना पुढील जीवनासाठी माझ्या शुभेच्छा. आदरणीय शिक्षक आमदार श्रीयुत विक्रमजी काळेसाहेब यांचा जन्मदिवस आहे. एक अभ्यासू नेतृत्व जर जन्माला आलं तर स्वतःचाही विकास होतो, इतरांचाही विकास होतो, राज्याचाही विकास होतो आणि राष्ट्राचाही विकास होतो. असं म्हणतात, तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. जो ज्ञानाची ज्योत पेटवतो, कसं पेटवतो तर गीतेमध्ये असं म्हटलंय, प्रज्वलितो ज्ञानमय प्रदीपः. आणि आपल्याला एक शिक्षक मतदारसंघातील अतिशय अभ्यासू नेतृत्व जर पाहिजे असेल, प्रत्येकाच्या संकटाला, प्रत्येकाच्या वेळेला, प्रत्येकाला मदतीला, कुठल्याही क्षणी, कुठल्याही वेळेस आणि कधीही धावून येणारं जर नेतृत्व असेल तर ते आदरणीय विक्रमजी काळेसाहेब यांचं नेतृत्व म्हणावं लागेल. अशा नेतृत्वाला आज 3 टर्म हे पूर्ण करीत आहेत, याचा आम्हा सर्व मराठवाड्यातील लोकांना सार्थ अभिमान आहे. आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा
त्यांची भक्ती असेल, भाव असेल, प्रेम असेल आणि अध्यात्माची बैठक असेल ही खूप अतिशय सुंदर आहे. कारण गांधीजी असं म्हणतात, राज्यकर्ता हा तत्त्वज्ञानी असला पाहिजे. किंग मस्ट बी ए फिलॉसॉफर. राज्यकर्ता हा तत्त्वज्ञानी असला पाहिजे. हे अभ्यासू नेतृत्व म्हणजे आमचे आदरणीय विक्रमजी काळेसाहेब, त्यांना वाढदिवसाच्या निमित्त जीवेत शरद शतम शतमिन्नु शरदो अंतिदेवा जत्रानश्चक्रा जरसंतनो नाम पुत्रासो जत्र पितरो भवन्ति मानो मध्यारी निघताय गंधो माता सपिता सपुत्र. असं मी त्यांना शुभाशीर्वाद देतो आणि त्यांना दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावं आणि पुनश्च त्यांच्या हातून अशीच सर्व शिक्षकांची सेवा घडो ही पांडुरंगाच्या चरणी, माता रुक्मिणीच्या चरणी आणि माझ्या गुरुच्या चरणी प्रार्थना करतो. नमस्कार. आमदार विक्रम काळे सर एक भन्नाट व्यक्तिमत्व. यांचा जनसंपर्क खूपच दांडगा असून कुठलाही प्रश्न असो तो सोडवण्याची त्यांची वेगळी कसब आहे. वेगवेगळ्या माध्यमातून त्यांचा डॉक्टरांशी संपर्क येत असतो. सर्व डॉक्टरांचे ते मित्र व मार्गदर्शक असून डॉक्टरांच्या सर्व समस्या सोडवण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. डॉक्टरांच्या प्रश्नासंबंधी विधान परिषदेत त्यांनी वेळोवेळी आवाज उठवला आहे. त्याबद्दल डॉक्टर संघटनेकडून त्यांचे विशेष आभार. आमच्या वैद्यकीय व्यवसायात काही सामाजिक अडचणी जरी आल्या तरी काळेसाहेब धावून येतात. हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वात महत्त्वाचा कणा आहे. सर्व शिक्षक, प्राध्यापक व सर्वात महत्त्वाचा घटक शेतकरी यांच्यासाठी ते सतत काम करत असतात. त्यांच्यामध्ये जी ऊर्जा आहे ती आम्हाला मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना. याशिवाय आज वाढदिवसानिमित्त मी डॉक्टर असोसिएशन व बरमदे परिवारातर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. माननीय आमदार विक्रमजी काळे यांचा वाढदिवस येत्या 2 तारखेला आहे. त्याबद्दल मी माझ्या वतीने खूप शुभेच्छा देतो. माननीय वसंतराव काळे यांचा वारसा विक्रम काळे यांनी समर्थपणे चालवला आहे. त्यांच्या मतदारसंघामध्ये शिक्षक मतदारसंघामध्ये त्यांचं कार्य खूप उल्लेखनीय आहे. सतत सर्व शिक्षकांच्या संपर्कात असतात. त्यांच्या कोणत्याही अडचणी कार्यक्रम शासकीय पातळीवर त्यांचे प्रश्न सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न ते करत असतात. त्यांचा संपर्क खूप दाटगा असल्यामुळे त्यांना शिक्षक मतदार जवळपास प्रत्येक जण त्यांना ओळखतो. हेही अनेक शिक्षकांना ओळखतात. जे सतत संपर्कात असतात आणि खूप मेहनत घेतात ते कधीच कमी पडत नाहीत. परत एकदा विक्रम बाप्पांना माझ्या खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. आठवड्याचे विक्रम बाप्पा काळे यांचा 1 जुलैला वाढदिवस साजरा करण्यात येतोय. अगोदर मी प्रथम त्यांना शुभेच्छा देतो, हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांच्या कार्याबद्दल आता काय बोलावं, म्हणजे कुठल्या शब्दात त्यांचं कौतुक करावं
कितीही कौतुक केलं तरी थोडंसं आहे. अनेक शिक्षक आमदार पाहिलेले आहेत. मराठवाडा मतदारसंघ जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हापासूनच्या आमदारांचा जोखालेखा याचे साक्षीदार आहेत आम्ही. म्हणजे पहिले आमदार DK देशमुख आहेत, तिथून पुढं प्रत्येक आमदारांचं काम पाहिलेलं आहे, त्यांच्या वडिलांचंही काम पाहिलेलं आहे. म्हणजे ज्या गतीनं सतत पायाला भिंगरी लावून मराठवाड्याचा कोपरा न कोपरा कामाच्या निमित्ताने सतत वसंतरावी पालथा घालत असत, पण त्याही पुढे विद्यमान आमदार काम करत असलेले दिसून येतात. रात्रंदिवस शिक्षकांचे प्रश्न, शिक्षण क्षेत्रातील प्रश्न, सतत शिक्षकांच्या पाठीशी, त्यांच्या सुखदुःखामध्ये सतत जिथं कुठं संधी मिळेल त्या त्या ठिकाणी उपस्थित राहणं आणि त्यांच्या हाकेला ओ देऊन त्यांच्या कामासाठी सतत प्रयत्न करणं हे आम्ही पाहत आलेलो आहे. आणि 3री टर्म जवळपास ते पूर्ण करतायत. आता 4थ्यांदा सामोरे जाणार आहेत लवकरच. आणि मला तरी असं वाटतं की त्यांचा संपर्क हीच निवडणुकीमध्ये करिश्मा करते. म्हणजे प्रत्येक शिक्षक मीच आमदार आहे, आता मीच आमदार होणार आहे या भूमिकेतून निवडणुकीमध्ये त्यांच्या कामाला लागलेलं आपल्याला सर्वांना दिसून आलेलं आहे. ते बोलतात ते खरंच आहे. म्हणजे शिक्षक हाच माझा ध्यास आहे, शिक्षक हाच माझा प्राण आहे. जात पात पक्ष गट तट याच्या पलीकडे जाऊन जो शिक्षक त्यांची मदत मागेल त्याच्यासाठी ते सदैव तयार असलेले आम्हाला दिसून येतात. त्यांना दीर्घ आयुष्य तर लाभोच, पण सगळ्यात महत्त्वाचं आरोग्य लाभो अशा प्रकारची हार्दिक कामना व्यक्त करून मी या ठिकाणी आमदार जयसिंग चव्हाण, आदरणीय विक्रम काळे साहेब हे 3 टर्मपासून मराठवाड्यातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये सातत्याने धडपडणारे एक उमक्त नेतृत्व आहे. महाराष्ट्रातल्या आश्रमशाळा असेल, खाजगी प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळांच्या संदर्भामध्ये ते सातत्याने कर्मचाऱ्याचे प्रश्न सोडवतात. मराठवाड्यामध्ये त्यांचा दांडगा जनसंपर्क असून ते सातत्यानं काम करत असतात. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी महाराष्ट्र आश्रमशाळा संस्थाचालक संघाचा अध्यक्ष या नात्यानं त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे आमदार आमचे मित्र विक्रम वसंतरावजी काळे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वप्रथम मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. जवळपास गेली 10-15 वर्ष मराठवाड्यातल्या शिक्षकांचे प्रश्न विधान परिषदेमध्ये अगदी पोटतिडकीने मांडणारा आणि शिक्षकांच्या प्रश्नाची, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाची, वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या प्रश्नाची एक जाण असलेला एक अभ्यासू नेता म्हणून जी त्यांची ओळख निर्माण झालेली आहे. तर या ओळखीच्या जोरावर मराठवाड्यातल्या शिक्षकांच्या प्रश्नांचं प्रतिनिधित्व गेली 15 वर्ष आमदार विक्रम काळे हे करत आहेत. सातत्यानं प्रश्नाचा पाठपुरावा करणं, अत्यंत पोटतिडकीनं तो प्रश्न मांडणं आणि कोण आपला आहे कोण विरोधक आहे या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून प्रश्न आपला आहे, आपल्या शिक्षकाचा प्रश्न आहे ही भावना सातत्यानं विक्रम काळे यांनी आपल्या मनामध्ये ठेवली. ते प्रश्न प्रत्यक्ष सुटण्यामध्ये अनेकदा अडचणी येतात, ही गोष्ट आपल्या सगळ्याला माहिती आहे. कारण प्रत्येक प्रश्न सुटतोच असं नाही, परंतु तो प्रश्न पोटतिडकीनं मांडण्याची तळमळ किंवा तो प्रश्न आपला आहे असं समजून मांडण्याची जी तळमळ आहे ती आमदार विक्रम काळे यांची वाखाणण्याजोगी आहे. गेली अनेक वर्षे आपण त्यांच्या सहवासामध्ये आहोत. एक अत्यंत साधेपणानं राहणारा, अत्यंत साधेपणानं आपल्याशी वागणारा किंवा अत्यंत आपुलकीनं आपल्याशी वागणारा असा एक मित्र म्हणून त्याची ओळख आहे. तो गेल्या 10-15 वर्षापासून आमदार जरी असले तरी आमदारकीची हवा कधीही आपल्या डोक्यात न जाऊ देता नेहमी पाय जमिनीवर ठेवून आणि आपल्या शिक्षकांसाठीच आपलं काम हे ब्रीदवाक्य घेऊन आदरणीय वसंतरावजी काळे साहेबांचा वारसा हे सातत्यानं ते पुढे चालवत आहेत. माझे वडील विठ्ठल मोरे सर आणि वसंतराव काळे हे त्यांच्या काळामध्ये मित्र होते.
मी आणि विक्रम काळे हे आमच्या काळामध्ये मित्र आहोत. जरी राजकीयदृष्ट्या एकमेकांच्या विरोधी भूमिका आमच्या असल्या तरी वैयक्तिक मैत्री, वैयक्तिक प्रेम, वैयक्तिक जिव्हाळा आणि कौटुंबिक संबंध याच्यामध्ये आमचं राजकारण कधी आत्तापर्यंत आडवं आलं नाही. आणि याच जोरावरती विक्रम काळे हे गेली 10-15 वर्ष मित्रांचा प्रचंड समूह, मित्रांचा प्रचंड संग्रह करत हे आपलं प्रतिनिधित्व करत आहेत. मी आई तुळजाभवानीला साकडं घालतो की आमदार विक्रम काळेंना निरोगी आयुष्य, उदंड आयुष्य दे, राजकीय जीवनामध्ये यश त्यांना मिळू दे. खरं तर या प्रसंगी सांगायला आवडेल की विक्रम काळे यांना त्यांच्या पक्षाने जर मंत्री केलं असतं तर अनेक शिक्षकांचे आणि प्राध्यापकांचे प्रश्न निश्चित सोडण्यामध्ये मदत झाली असती. मी त्यांच्याही पक्षाला, जरी मी त्यांच्या पक्षात नसलो तरी आवाहन करेन की सलग 3 टर्म निवडून आलेला हा आमदार आहे. येणाऱ्या काळात सुद्धा जर विक्रम काळेंना आपण संधी दिली तर मंत्रिपदाची जबाबदारी त्यांच्याकडे जर दिली तर आम्हा शिक्षकांचे प्रश्न हे निश्चित सोडवले जातील. धन्यवाद. नमस्कार, मी युडी गायकवाड, राज्य सचिव, महाराष्ट्र राज्य कास्पॅब कर्मचारी कल्याण महासंघ विभाग लातूर. या ठिकाणी माननीय विक्रमजी बाप्पा काळे साहेब, आमदार औरंगाबाद विभाग, शिक्षक आमदार, औरंगाबाद विभाग शिक्षक आमदार संघाचे लोकप्रिय व सर्व शिक्षकप्रिय आमदार माननीय विक्रमजी काळे साहेब बाप्पा यांचा आज वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या निमित्तानं बाप्पांना आभाळभर लाख लाख शुभेच्छा. आमचा आमदार, आमचा शिक्षक आमदार निश्चितच त्यांची कामगिरी दमदार आहे. ही बाप्पांच्या काळामध्ये अतिशय स्तुत्य असे उपक्रम त्यांनी राबवलेले आहे. बाप्पांना 3रं टर्म आहे आणि या 3ऱ्या टर्ममध्ये, या हॅट्रिकमध्ये बाप्पांनी अनेक महत्त्वपूर्ण कामं केलेली आहेत. मग त्यामध्ये शिक्षकांचे कामं असतील, विद्यार्थ्यांचे कामं असतील, विनाअनुदानित शाळेचं काम असेल, अशी वेगवेगळी कामं त्यांनी केलेली आहेत. तर अतिशय स्तुत्य त्यांचं हे काम आहे. 18 मे 2013ला महाराष्ट्रामध्ये शिक्षकासाठी जात वैधता प्रमाणपत्र हे शासनाने बंधनकारक केली आणि बंधनकारक केल्यानंतर कालावधी हा अपुरा दिल्यामुळं त्या ठिकाणी सर्व शिक्षकामध्ये संभ्रम निर्माण झाला, एक भीतीचं वातावरण निर्माण झालं. अशा वेळेत माननीय आमदार काळे साहेबांनी सर्व शिक्षक संघटनाला सोबत घेऊन त्या ठिकाणी मुख्यमंत्र्याची भेट घेतली, मुख्यमंत्र्याच्या सोबत एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये हा जात वैधता प्रमाणपत्राचा कार्यकाळ वाढवून घेतला, वेळ वाढवून घेतली आणि या वेळेमध्ये, या काळामध्ये अनेक शिक्षकांच्या जात पडताळीचं काम त्या ठिकाणी सुरळीत पार पडलेलं आहे. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे, हॅपी बर्थडे. आपणास पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्य कास्पॅब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीनं आपणास वाढदिवसाच्या हार्दिक 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 शुभेच्छा. नमस्कार. विक्रम वसंतराव काळे पूर्ण मराठवाड्याला परिचित असलेले हे नाव. विक्रम काळे साहेबांचे वडील वसंतरावजी काळे हेही 3 वेळेस आमदार होते आणि ते अजातशत्रू होते. त्याच पद्धतीनं एक म्हण आहे, बाप पे पूत पिता पे घोडा बहुत नाही तो थोडा थोडा. जी वडिलाची परंपरा पुढे पोरगा चालवतो तर बापापेक्षा कणभर सवयी वसंतरावजीचे चिरंजीव विक्रमजी निघाले आणि आता विक्रम काळेंना सुद्धा 3री टर्म ते आता शिक्षक मतदारसंघातून पुरी करत आहेत. एक कर्तृत्वान शिक्षकाचे प्रश्न धसास लावणारा, एक हरण काळजी असलेला एक माणूस, आमच्या जिल्ह्यातली शान, आमचे मित्र विक्रमजी काळे यांना 54 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यांच्या या वाढदिवसाच्या निमित्त जे कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला आणि विक्रमजीच्या वाढदिवसाला माझ्या लाख लाख शुभेच्छा. त्यांनी अशाच पद्धतीनं सभागृहामध्ये एक आक्रमकपणे शिक्षकांच्या प्रश्नावर आक्रमक बोलणारा एक अभ्यासू माणूस. खरं तर समाजामध्ये
आज अभ्यासू माणसाची दिवसेंदिवस संख्या कमी होऊ लागलेली. अशा परिस्थितीमध्ये 8 जिल्ह्याचं नेतृत्व करणे आणि 8 जिल्ह्याच्या लोकांच्या मतावर निवडून येणे ही लहान गोष्ट नाही. ती स्वतःच्या ताकदीवर एवढं मोठं काम विक्रमजींनी केलेलं आहे. ते आमचे अत्यंत जवळचे मित्र आहेत. म्हणून माझ्या मित्राला मी वाढदिवसाच्या आभाळाभर शुभेच्छा देतो आणि अशाच पद्धतीनं यांची कमान चढत राहू हीच अपेक्षा. जय हिंद. औरंगाबाद विभागाचे माननीय शिक्षक आमदार माननीय विक्रमजी काळेसाहेब यांचा 1 जुलैला वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने पूर्ण चन्नबसवेश्वर संकुलातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, आमचे सर्व मॅनेजमेंटचे ट्रस्टी यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. बाप्पांबद्दल बोलायचं म्हणजे शिक्षकांना, सर्व स्तरातील शिक्षकांना घेऊन चालणारे एक ग्राउंड लेवलचे आमदार आम्ही त्यांना पाहतोय. सगळ्यात मिसळून प्रत्येक शिक्षकांची जी काही अडीअडचणी आहेत, सुखदुःख आहेत, प्रत्येकामध्ये ते सहभागी होतात. त्यांच्या अडीअडचणी सचोटीने सोडवण्याचा त्यांनी सातत्याने प्रयत्न करतात. आमचे फार्मसी किंवा अभियांत्रिकी हे कॉलेज शिक्षणामध्ये मोडतं. आमचेही अनेक प्रश्न त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला. मला आठवतं आहे की आमच्या सर्व तंत्रशिक्षणातील जे अनुदानित संस्था आहेत त्याच्यामध्ये पॉलिटेक्निक असतील, फार्मसी असतील, अभियांत्रिकी कॉलेजेस असतील, या अनुदानित तंत्रशिक्षणातील संस्थांचे वेतनाचे प्रश्न गेल्या 10-15 वर्षापासून अडचणीचे चालले होते. आम्हाला शासनाकडनं ॲडव्हान्स ग्रँट मिळतं. वर्षातून 4 वेळेस हे ग्रँट मिळतं आणि ते बऱ्याच वेळेस शासनाकडे निधी नसल्यामुळे वेळेवर मिळत नसायचं आणि त्याच्यामुळे आमच्या अनेक महिन्यांचे वेतनं हे प्रलंबित राहायचे. कधी 2 महिने, कधी 4 महिने, कधी 5 महिने, असे 5-5 महिने जेव्हा आमची वेतनं प्रलंबित राहत होते तेव्हा आम्ही सर्व या लातूर जिल्ह्यातील पूर्ण औरंगाबाद विभागातील फार्मसी कॉलेजचे सर्व अधिव्याख्याता प्राचार्य, पॉलिटेक्निकमधले अधिव्याख्याता प्राचार्य बाप्पांना जाऊन भेटतो. त्यांनी आमचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. 2 वेळेस तंत्रशिक्षणातील मंत्र्यांच्या मिटिंगी लावल्या. एवढंच नव्हे तर मला आठवतं एक दिवस आमच्या वेतनासाठी जे अनुदान आम्हाला वेळेवर मिळत नव्हतं त्यांनी तंत्रशिक्षणाच्या आमच्या संचालनाकडे जाऊन आपला पूर्ण वेळ देऊन अनुदान कसं वेळेवर उपलब्ध होईल यासाठी त्यांनी प्रयत्न करून मला आठवतं की सकाळी 7 वाजता त्यांनी फोन करून मला उठवलं. तोंटे सर, तुमच्या खात्यामध्ये अनुदान जमा झालेलं आहे, तुम्ही आणखी झोपलेले आहात का? आणि आता तुमच्या अनुदानाची पूर्ण सोय झालेली आहे. आणि एवढंच नव्हे तर पुढेही हा प्रश्न चांगल्या प्रकारे मार्गी लावू आणि त्याच्यातून त्यांनी एक परमनंट असं सोल्युशन काढलं. HT सेवा आम्हाला लागू केल्या. एक ग्राउंड लेवलचा आमदार, आम्हाला केव्हाही रिचेबल असा आमदार, एका फोनवरती उपलब्ध होणारा आमदार आम्हाला आमच्या सर्व शिक्षकांना मिळालेला आहे. त्यामध्ये सर्व शिक्षकांचं आम्ही भाग्य समजतो आणि अशा या आमच्या लाडक्या शिक्षक आमदारांचं आता 1 तारखेला वाढदिवस आहे आणि त्यानिमित्त परत एकदा आमच्या पूर्ण फार्मसी ग्रुपतर्फे आमच्या चन्नबसवेश्वर परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. 1 जुलै हा सर्व भारतामध्ये डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो. तसेच याबरोबरच महाराष्ट्रामध्ये हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. तसेच मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय विक्रम बाप्पा काळेसाहेब यांचा पण वाढदिवस या दिवशी साजरा केला जातो. सर्व शिक्षक तसेच सर्वसामान्य जनता या दिवशी वेगवेगळ्या प्रकारे त्यांचे उपक्रम राबवून हा वाढदिवस साजरा करतात. जरी विक्रम बाप्पा हे शिक्षकांचे प्रतिनिधी असले तरी सर्वसामान्य जनतेच्या हाकेला ऊत देणारा लोकप्रतिनिधी 1 रुपया टाकून किंवा मोबाईलवरून फोन करून आपल्या आमदारांशी आपल्या चर्चा किंवा आपले प्रश्न मांडून लागलीच तात्काळ सोडवणारा आमदार म्हणजे आमदार विक्रम बाप्पा काळे हे आहेत. आणि माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की मी डॉक्टरांबरोबरच मी
डॉक्टरांमध्ये प्राध्यापक म्हणून काम करत असतो आणि बऱ्याच वेळेला आमचे वैद्यकीय शिक्षणाचे प्रश्नसुद्धा आदरणीय बाप्पांनी विधानसभेमध्ये उचलून धरलेले आहेत आणि त्यामुळे वैद्यकीय शिक्षकांचा प्रतिनिधी म्हणून मी त्यांना उदंड आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांनी अशीच जनतेची सेवा करावी अशी इच्छा व्यक्त करतो. सर्वप्रथम आमदार विक्रम काळे साहेबांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. खरे तर आमचे विक्रम बाप्पा काळे हे खरं तर शिक्षक आमदार आहेत, परंतु त्यांचं नुसतं शिक्षकांशी संबंध नसून इतर क्षेत्राशी सुद्धा इतकं नाळ त्यांची जुडलेली आहे, समाजाशी नाळ जुडलेली आहे. आमच्या वैद्यकीय क्षेत्राशी सुद्धा त्यांची अतिशय दृढ नाळ जुडलेली असते. ते नेहमी आमचे सुद्धा काही अडीअडचणी असतील तर त्या एका सेकंदात त्यांचं यस हेच उत्तर असतं. त्यांना एखाद्या कुठल्या कार्यासाठी फोन झाला आणि मिस कॉलमध्ये पडला तर तो मिस कॉल रिप्लाय हा होणारच. मुद्दा असा आहे की जर त्यांचा एखादा शिक्षक कोणी आजारी पडला किंवा कोणी ॲक्सिडेंटने पडला, माझ्या हॉस्पिटलला ॲडमिट झाला, तर रात्री 1 वाजू दे 2 वाजू दे त्यांचा फोन असतो, मी रिप्लाय करणार, ते रिप्लाय, आणि त्यांचं शेवटपर्यंत पेशंट डिस्चार्ज होईतोपर्यंत त्यांची ही फॉलोअप चालू असते. अशा या तळमळीच्या आमच्या शिक्षक आमदारांना, मराठवाड्याचे कुशल नेतृत्वानं त्यांच्या या कामाबद्दल खूप सारे धन्यवाद आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा. अशीच त्यांची कारकीर्द राजकीय ही बहरत जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जय हिंद. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना 5व्या वेतन आयोगाची वेतन श्रेणी 1/196 पासून लागू करण्याचा निर्णय सरकारला करण्यास भाग पाडले. कोरोनामुळे शाळा बंद झाल्या आणि शाळा बंद झाल्यावर पालक चिंतेत आली. मुलं सुद्धा अभ्यासाविना तडपडू लागली, अभ्यासाचं नाव काढू लागली. काही पालकांना तर चिंता आली की आगाऊ मुलं काय करतील. या सगळ्या गोष्टीमध्ये सुद्धा शिक्षकांचा प्रश्न निर्माण झाला. कॅरी फॉरवर्ड जर 19-20ची संच मान्यता जर नाही झाली असती तर त्या शिक्षकांचे संसार उद्ध्वस्त झाले असते. त्या शिक्षकांची संच मान्यता पुढे नाही आली असती तर त्यांच्या सेवा ह्या अबाधित अपूर्ण राहिल्या असता. त्यांचा सुद्धा एवढा सखोल आणि खोलात जाऊन विचार आमदार विक्रम काळेंनी केला आणि शासन दरबारी वारंवार विनंती करून निवेदनं देऊन ते 19-20ची संच मान्यता 21-22 करून कॅरी फॉरवर्ड केली. हे खूप मोठं यश विक्रम काळे साहेबांनी कोरोनाच्या काळात संच मान्यतेमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांना मिळवून दिलं आणि त्याचा शिक्षकांना सुद्धा सदोदित अभिमान वाटणार आहे. शासकीय तंत्रनिकेतन मधील कंत्राटी अधिव्याख्यात्याच्या सेवा नियमित करण्यामध्ये आमदार विक्रम काळे यांनी शासन दरबारी वारंवार पाठपुरावा करून यश मिळवलं आणि गेल्या 12, 13, 14, 15, 16 वर्षापासून 8 वर्षापासून जे कोणी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये कंत्राटी म्हणून अधिव्याख्याता सेवा बजावत होते त्यांच्या जीवनामध्ये नंदनवन फुलवण्याचं काम, त्यांचा संसार फुलवण्याचं काम आणि त्यांना स्थिर करण्याचं काम आणि सेवेचा गौरव प्राप्त करून देण्याचं अतिशय महत्वपूर्ण काम शासकीय तंत्रनिकेतनमधील कंत्राटी अधिव्याख्याताच्या सेवा नियमित करण्यात यश मिळवून आमदार विक्रम काळेंनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक कला व क्रीडा शिक्षकांना वर्ग 2 पदोन्नतीसाठी ग्राह्य धरण्याचा निर्णय सरकारला घेण्यास आमदार विक्रम काळे यांनी भाग पाडले. MCVC सुरू राहिले पाहिजे. बाप्पांच्या अध्यक्षतेखाली MCVC सुरू राहण्यासाठी एक समिती गठीत झाली आणि त्या समितीच्या वतीनं बाप्पांनी अर्थात आमदार विक्रम काळे यांनी अतिशय सकारात्मक रिपोर्ट सरकारला सादर केला आणि MCVCच्या बाबतीत सकारात्मक निर्णय राज्य सरकारला घ्यायला भाग पाडला. कोरोना आजाराचा समावेश शासनमान्य रोगांच्या यादीत नव्हता. शिक्षकांना ज्यावेळी कोरोना व्हायचा आणि ते हॉस्पिटलमध्ये ज्यावेळी दाखल व्हायचे त्यावेळी बिलांच्या समस्या यायच्या. वैद्यकीय देयके सादर करण्यासाठी कुण्या प्राप्त परिस्थितीमध्ये आपण मागणी करावी अशी एक शासकीय अडचण, कार्यालयीन अडचण उपलब्ध होणार होती. ती उपलब्ध अडचण भविष्यातला विचार करून आमदार विक्रम काळे यांनी शासन दरबारी निवेदनं, तक्रारी आणि पाठपुरावा करून कोरोना आजाराचा समावेश शासनमान्य रोगांच्या यादीत करून घेतला. जेणेकरून ज्या शिक्षकांना कोरोना झाला असेल त्यांची वैद्यकीय देयके जर बिलं असतील तर सादर करण्याचा कार्यालयीन अधिकार त्यांना संविधानात्मक मूलभूत हक्कासारखा प्राप्त झाला आणि हे खूप मोठं यश विक्रम काळे यांच्या कामाचं म्हणावं लागेल. हे वास्तव आपल्याला नाकारता येत नाही. विक्रम काळे साहेबांच्या बाबतीत अनेक कामांचा आढावा जर आपण घेतला तर अशा अनेक कामांची यादी प्रचंड आहे आणि ती संपणारी नाही. कारण न थकता न थांबता
सदोदितपणे काम करणारे विक्रम काळे मराठवाड्याच्या मातीला पडलेलं स्वप्न आहे. त्रुटीपूर्तता शाळांची यादी घोषित करण्याच्या फाईलवर उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांची स्वाक्षरी घेऊन शिक्षकांचा प्रश्न मार्गी लावण्यामध्ये त्यांना यश मिळालं आणि या शिक्षकांच्या प्रश्नासाठी ते सदोदितपणे या घटनाक्रमानं कायम कार्यरत राहिले. हे अतिशय महत्वाचं वैशिष्ट्य आहे. आमदार विक्रम काळे यांचा संघर्ष मराठवाड्याच्या सर्वश्रुत जनतेला आणि शिक्षकांना माहितीच आहे. हा संघर्षाचा नवा पॅटर्न इथल्या विद्यार्थी वर्गात रुजावा, इथल्या मराठवाड्याच्या मातीत रुजावा, हा ध्यास घेऊन शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी ऐतिहासिक निर्णय घेतला. विद्यार्थी वर्गाचे मेंदू, मन आणि मनगट सशक्त करण्यासाठी वाचन चळवळ गतिमान होणे गरजेचे आहे हे त्यांनी ओळखले आणि ही वाचन चळवळ गतिमान करण्यासाठी ग्रंथ हेच जीवनाला मार्गदर्शन करतात, जीवनाला अर्थ प्राप्त करून देतात. ज्यांच्या घरी नाही पुस्तक, रिकामं त्याचं मस्तक, हे मस्तक ज्ञानाने समृद्ध व्हावे, देशाची भावी पिढी जबाबदार नागरिक तयार व्हावी, या हेतूने मराठवाड्यातील सर्व शाळेतील ग्रंथालयांना स्वतःच्या आमदार निधीतून 10,31,25,000 रुपयांची 11,71,050 पुस्तके त्यांनी सर्व ग्रंथालयाला भेट दिली. मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात 78 तालुक्यातील 3300 शाळांना या ग्रंथसंपदेचा लाभ झाला. देशाचे नेते, जाणते राजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते हा अभूतपूर्व ग्रंथ वितरण सोहळा औरंगाबाद इथे पार पडला. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड करणारे आमदार विक्रम काळे ग्रंथालयामध्ये ग्रंथ पुरवणारे एक आगळे वेगळे आमदार म्हणून मराठवाड्याच्या मातीमध्ये प्रचंड लोकप्रिय झाले. शिक्षक, विद्यार्थी यांना प्रेरणा देणारा हा वाचन चळवळीचा संकल्प त्यांनी या अनुषंगाने केला. शिवराय, महात्मा फुले, सावित्री, शाहू महाराज, आंबेडकर यांच्या विचाराच्या समाज परिवर्तनाचे कार्य अधिक तेजोमान होण्यास या ग्रंथ चळवळीमुळे मदत झाली. आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांचे आधुनिक डिजिटल महाराष्ट्र हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक निश्चितच पुढचे पाऊल आमदार विक्रम काळे यांनी टाकले आहे. शैक्षणिक क्षेत्रात ग्रंथालय विचार पेरणारी ऊर्जा शक्ती आपल्या ग्रंथ भेटीने उभी केली आहे. हा विश्वास मनी ठेवून विवेकाचा जागर घालण्याचा आपला प्रयत्न संत तुकोबांच्या भाषेत असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका मने या अनुषंगानं आपल्या शिक्षक आमदारकीचा प्रवास सातत्यानं सुरू आहे. म्हणूनच मराठवाड्याच्या मातीतील शिक्षकांना, जनमानसांना आणि सर्वसामान्य विद्यार्थी वर्गांना सुद्धा आपली पसंत विक्रम वसंत पुढले 20 वर्ष म्हणण्यासाठी कसलाही संकोच वाटणार नाही. ते भरभरून आज तुमच्यावर हृदयातून, अंतकरणातून प्रेम करतात. हे वास्तव सत्य नाकारता येत नाही. आज आपला अभिष्ट चिंतन सोहळा, आपला वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या रूपानं तमाम मराठवाड्यातल्या बंधू भगिनींच्या वतीनं, शिक्षक बंधू भगिनींच्या वतीनं, जनमानसांच्या आपणास लाख लाख शुभेच्छा व्यक्त करू. आम्ही एवढंच आपणाला शुभेच्छा रूपी, शब्दरूपी ओंजळ भरून सांगू की जीवन हे असंच असतं, आठवणीचं गाठोडं बांधून जगायचं असतं. जीवन हे असंच असतं, आठवणीचं गाठोडं बांधून जगायचं असतं. 4 दिवसाचं नातं सुद्धा संपूर्ण जीवन बदलत असतं. अशा वेळी वाघाचं काळीज आणि हरणाचा चपळपणा उरामध्ये बाळगायचा असतो आणि उगवत्या रवीला सुद्धा साऱ्या सृष्टीप्रमाणे हसवायचं असतं. ही हसण्याची उमेद सदैव आपणाला मिळो. सृष्टीला हसवण्याची ताकद आपल्यामध्ये आहे आणि त्यातूनच आम्हा शिक्षकांना, आम्हा विद्यार्थी वर्गांना आणि शैक्षणिक चळवळीमध्ये क्रांतिकारी निर्णय घेण्याचा लोकमानसी आत्मविश्वास आम्ही आमच्या शुभेच्छातून आपणाला देत आहोत. आपण शतम आयुष्य व्हावे आणि येणाऱ्या पिढीसाठी, येणाऱ्या कित्येक वर्षानुवर्ष आपल्या आमदारकीला भरभरून आम्ही शुभेच्छा व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. निवेदक डॉक्टर गणेश बेळंबे, लातूर. तंत्र निर्देशक अजय कुमार बोराडे पाटील, नेटिझन्स मीडिया सर्व्हिसेस, लातूर.